आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। एक स्त्री निरोगी राहिली तर परिवारासोबत समाज निरोगी बनवते। डॉक्टर सुधाताई कांकरिया। आमच्या मातोश्री स्वातंत्र्य सैनिका स्वर्गीय मानकुवरबाई कांकरिया यांनी स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्यासोबत काम केले आहे। तसेच स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी 9 महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे। स्वातंत्र्य सैनिका म्हणून त्यांचा भारत सरकारने गौरव केला आहे। त्यांची सून असल्याचे भाग्य मला लाभले आहे। स्त्री ही सृष्टीचा आधार आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे। आई ही पाठशाळा व पहिली गुरु असते। वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाचे कुलगुरू आई हीच असते। एक स्त्री शिकली तर कुटुंब साक्षर होते, त्याचप्रमाणे एक स्त्री निरोगी राहिली तर परिवारासोबतच समाज निरोगी बनवते। निरोगी आरोग्य संपन्न समाजाची गुरुकिल्ली एक स्त्रीच असते। घराला घरपण देणारी ही देखील एक स्त्रीच असते। या शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या विविध आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेत। तसेच गर्भवती मातांची देखील तपासणी होणार आहे। आईचा गर्भ हे तीर्थक्षेत्र आहे। आईच्या गर्भात मुलगा किंवा मुलगी असो त्यांचे मनापासून स्वागत झालेच पाहिजे। जन्माला येण्यापूर्वीच मुलगी आहे म्हणून तिची हत्या केली तर यासारखे महापाप कोणतेच नाही। गर्भात असलेल्या बाळाचे रक्षण करणे हे ध्येय बाळगून स्त्री जन्माचे स्वागत करावे, असे प्रतिपादन समाजसेविका डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी केले आहे। आरोग्य मंत्री आणि या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून लहान मुलं असो, युवक असो, युवती असो, महिला असो, पुरुष असो, वृद्ध असो, सर्वांसाठी आरोग्य सेवा इथे दिली जाते आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होतो, याचा आम्हाला आनंद आहे। आजचा जो काही कॅम्प आहे हा आदरणीय स्वातंत्र्य सैनिका स्वर्गीय मानकुवरबाई कन्हैयालालजी कांकरिया यांच्या स्मरणामध्ये आहे। त्या आमच्या मातोश्री आहेत आणि त्यांनी देशासाठी आपला देह ठेवलेला आहे, त्याग केलेला आहे। देशासाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे त्या आदरणीय मानकुवरबाई कांकरिया या महात्मा गांधी यांच्या सोबत, विनोबा भावे यांच्या सोबत त्यांनी देशासाठी मोठं काम केलेलं आहे। स्वातंत्र्य सैनिका म्हणून त्यांची नाव नोंदणी आणि त्यांचा गौरव भारत सरकारच्या वतीने झालेला आहे। अशा परिवारामध्ये सून म्हणून मला येण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे आणि त्यांच्या स्मरणामध्ये आपला आजचं हे शिबिर, आपला हा कॅम्प आहे। आणि आजच्या या कॅम्पमध्ये स्त्रियांची इथे मोफत तपासणी होणार आहे। ज्यांना गरज आहे त्यांचे ऑपरेशन सुद्धा होणार आहे। खरं म्हणजे स्त्री ही सृष्टीचा आधार आहे। स्त्री हीच आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे। ती आईच्या रूपामध्ये ही पहिली पाठशाळा आहे। आईच पहिली गुरु असते, आईच पहिली पाठशाळा असते आणि हीच वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण असेल तर तीच आई असते। अशा आईची जर आपण काळजी घेतली, एक निरोगी आई संपूर्ण समाजाला निरोगी बनवते। एक वाक्यप्रचार आपण ऐकत आलेलो आहे आणि तो वाक्यप्रचार असा आहे की जर एक मुलगी शिकली तर अवघं कुटुंब शिकतं, असं आपण ऐकलंय। ते खरं आहे, पण त्यासोबत हे पण खरं आहे की एक स्त्री जर निरोगी राहिली तर ती संपूर्ण समाजालाच नाही, संपूर्ण परिवारालाच नाही तर संपूर्ण समाजाला ती निरोगी करत असते। म्हणजे निरोगी आरोग्य संपन्न समाजाची गुरुकिल्ली कोण असेल तर ती निरोगी स्त्री आहे। निरोगी आरोग्य संपन्न समाजाची गुरुकिल्ली कोण असेल तर ती निरोगी स्त्री आहे। ती प्रत्येक घराघरामध्ये आहे, तिच्यामुळेच घराला घरपण आहे। ती आहे म्हणूनच आई आहे, ती आहे म्हणूनच आजी आहे, ती आहे म्हणूनच पत्नी आहे आणि ती आहे म्हणूनच घर आणि घरोबा आहे। आणि अशा स्त्रीची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे। आज इथे अनेक प्रकारच्या स्त्रियांची तपासणी होईल, त्यामध्ये गर्भवती मातांची सुद्धा तपासणी इथे केली जाणार आहे। मला इथे आवर्जून सांगावंसे वाटले की आपल्या गर्भामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांचंही स्वागत मनापासून झालं पाहिजे। की मुलगा झाला की पेढे वाटले आणि मुलगी नको ही भावना मनामध्ये ठेवून जर आपण सोनोग्राफी करायला गेलो, त्याच्यामध्ये मुलगी आहे म्हणून तिला नकार दिला, हे खूप मोठं महापाप ठरणार आहे। खरं म्हणजे
आईचा गर्भ म्हणजे तीर्थक्षेत्र असतं आणि त्याच तीर्थक्षेत्रामध्ये एक जीव उमलतो, फुलतो आणि वाढत असतो. तर अशा गर्भ तीर्थक्षेत्र असणाऱ्या या आईच्या उदराला जर स्मशानभूमी केलं तर ते खूप मोठं महापाप असणार आहे. जन्माला येण्यापूर्वीच चिमुकलीला संपवून टाकलं, तिची हत्या केली तर याच्यासारखं महापाप हे दुसरं कुठलंही असणार नाही. म्हणून या महापापापासून दूर राहण्यासाठी आपल्याला गर्भात असलेल्या बाळाची काळजी घेणं, गर्भात असलेल्या बाळाचं रक्षण करणं, मुलगा असलं तरी रक्षण करणं आणि मुलगी असली तरी रक्षण करणं, हे जे काही ध्येय आहे हे आपल्या मनाशी बाळगलं पाहिजे आणि स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. आजच्या या आरोग्य शिबिराला मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून मी आणि डॉक्टर प्रकाशजी कांकरिया आणि पूर्ण कांकरिया परिवार खूप खूप शुभेच्छा देत आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन स्वातंत्र्य सैनिका स्वर्गीय मानकुवरबाई कन्हैया लालजी कांकरिया यांच्या स्मरणार्थ कांकरिया परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया व डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, अभय गोगळे, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, प्रकाश छल्लानी, डॉक्टर आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर कृतिका पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले, डॉक्टर प्रकाश कांकरिया हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ज्ञ आहेत. या शिबिराचे त्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीपासूनच डॉक्टर कांकरिया यांचे मोलाचे योगदान लाभत आहे. डॉक्टर कांकरिया यांच्या मातोश्री स्वर्गीय मानकुवरबाई कांकरिया या थोर स्वातंत्र्य सैनिका होत्या. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ते अग्रणी होत्या. तसेच डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ व स्त्री जन्माचे स्वागत करा हा नारा देऊन गेली 40 वर्ष समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर आहेत. तसेच ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या माध्यमातून योग शिबिरात योगदान देत आहेत. योगाची आवड निर्माण करीत आहेत. जैन सोशल फेडरेशनच्या कार्यात डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्यासारखे निस्वार्थ सेवेचे कार्य करणारे विश्वस्त लाभले आहे. याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटत आहे. ट्रीटमेंट देण्याचे प्रसिद्ध झालेले आहे. आता ह्या कॅम्पचे जे मुख्य स्पॉन्सर आहेत कांकरिया सर, जे कधी त्यांना कधी सांगितलेलं स्पॉन्सर शब्द लगेच नाही म्हणत नाही. आता पण मागच्या जवळ 40 वर्षापासून त्यांचा सरळ हात त्यांचा सरळ किंवा ढिला असतो, सर करता करता लगेच हो म्हणतात. हे त्यांच्यासाठी फार कौतुकाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारे नाही म्हणत नाही कधीच. आणि बाकीची माहिती सांगण्यापूर्वी असं सांगतो की सरांचं पैशाचं जे काय इन्व्हॉल्वमेंट आहे ना काय हॉस्पिटलमध्ये, परंतु त्यांनी हॉस्पिटलचा वेळ देतात, हॉस्पिटल स्वतःच म्हणून चालवतात. कुठल्याही प्रकारची हॉस्पिटलमध्ये काही घटना घडली, चांगली असो वाईट असो, पहिला त्यांचा सहभाग असतो तिथे. सगळ्यात महत्त्वाचे, कुठलाही माणूस एवढं इझिली आपण स्वतःच्या ठिकाणी आपण असं करतो, पण सार्वजनिक ठिकाणी स्वतःहून पुढाकार घ्यायचा आणि स्वतःहून ओढून घ्यायचा असं करणारे सर पहिले व्यक्तिमत्व आहे. सरांविषयी सांगायची गरजच नाही. आधीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्ररोग तज्ज्ञ, अगदी भारतातील अखिल भारतीय त्यांनी लॅसिक म्हणून जी सर्जरी आहे ती भारतात प्रथम त्यांनी आणली. त्याच्याविषयीचे पहिले ते प्रेसिडेंट होते आणि त्याच्याविषयीचे खूप काही अवॉर्ड त्यांनी आतापर्यंत राष्ट्रपती सहित सगळे मिळवलेले आहेत. त्याविषयी खरोखर अभिमान वाटतो. असे मित्र आपल्याबरोबर आहेत, असे सहकारी आम्हाला आहेत लाभलेले आहेत. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्याविषयी मी दोन बोलतो. आता हा जो कॅम्प आहे त्यांच्या मातोश्री स्वातंत्र्य सैनिका स्वर्गवासी मानकुवरबाई कन्हैया लालजी कांकरिया यांच्या स्मरणार्थ हा कॅम्प सरांनी अरेंज केलेला आहे. मानकुवरबाई ह्या स्वातंत्र्य सैनिक होत्या, खूप अग्रणी असायच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि स्वातंत्र्य मिळण्याचे काही सहभागी लोक होते भारताचे, तर त्यांचा एक मोठा हे होता. आणि अशा स्त्रीच्या स्मरणार्थ आजच्या कांकरिया मॅडमने हे जे काही योगदान दिलं त्याविषयी त्यांचे आभार मानतो. आता कांकरिया मॅडमविषयी थोडंसं सांगायचं म्हणजे इंटरनॅशनल नोबेल पीस अवॉर्डसाठी त्यांचं नॉमिनेशन झाले. फार मोठी गोष्ट आहे. नोबेल हा शब्द इतका मोठा आहे, तर कुणाचं नॉमिनेशन आपल्यातला व्यक्ती, आपल्या शेजारी राहणारा व्यक्ती, ही अभिमानाची गोष्ट आहे. तर त्याचे की इंटरनॅशनल नोबेल पीससाठी त्यांचं अवॉर्डसाठी त्यांचं जे नॉमिनेशन झालंय त्याविषयी आनंद हॉस्पिटल आम्ही सर्व त्यांचे मनापासून कौतुक करतो.
मॅडमचं दुसरं म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव, बेटी बचाव बेटी पढाव हा त्यांचा जो नारा आहे मागचे 20 वर्ष झाले, जास्त झाले असते, 40 वर्ष झाले. त्यानंतर 2-3 वेळा राष्ट्रपतींच्या असं त्यांचं कौतुक केलं गेलं. आज भारतामध्ये खूप अग्रणी लेवलला ते काम करतात, खूप चांगले रिझल्ट मिळाले त्यांना. दर महिन्याला दर कदाचित आठवड्याला त्याच्याविषयी त्यांचे कॅम्प असतात. त्यांनी कितीतरी पुस्तकं आता पण त्याच्याविषयी पब्लिश केलेत आणि मनापासून कार्य करण्यामुळे हा यश मिळतं. तर त्यांचं भारतामध्ये ज्या काही स्त्री बेटी बचावसाठी जे कामं करतात त्यांचा फार मोठा हात आहे. आणि मॅडमच्या म्हणजे ते आपण जे म्हणतो ना हरफन मौला, तसं प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात आणि सक्सेसफुल करून दाखवतात. डॉक्टर कृतिका पाटील म्हणाल्या, गर्भवती महिलांनी बाळंतपणाच्या काळात पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, फलाहार व सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे. तसेच गर्भवती महिलांनी 30 ते 35 मिनिटे चालणे फिरणे आवश्यक आहे. प्रोटीनयुक्त व सकस आहार घेतल्यामुळे गर्भातील बाळाच्या वजनामध्ये व्यवस्थित वाढ होईल. गर्भवती महिलांना रक्तलघवी, सोनोग्राफी, एक्स-रे, विविध तपासण्यांसाठी 50% सवलत देण्यात येणार आहे. तसेच 18 वयाच्या पुढील महिलांनी वेळेवर तपासणी करण्यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे संपर्क साधावा. तसेच स्त्रीरोग तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. नमस्कार सगळ्यांना, मी डॉक्टर कृतिका पाटील, आनंद ऋषी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि गायनॅक सर्जन आहे. इथे आपण सध्या आज शिबिर करतो आहे, ज्याच्यामध्ये आपण स्त्रींचा जो तपास आहे तो 50% डिस्काउंटमध्ये आपण त्यांच्या सगळ्या तपासण्या करतोय. प्लस सगळे जे ऑपरेशन्स आहेत ते सगळे आपण 10,000 ते 20,000च्या रेंजमध्ये आपण सगळ्या त्यांना करून देणार आहेत. मी हे सांगू इच्छिते की स्त्री आपल्या फॅमिलीचा हा खूप मोठा सपोर्ट आहे, एक आधारस्तंभ आहे आणि ती सगळ्यांची काळजी घेत असते. कोणाला पण कोणत्या पण व्यक्तीला फॅमिलीमध्ये काही त्रास झाला तर ती सर्वात पहिले जाते आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाते, त्यांची तपासणी करते, त्यांची ट्रीटमेंट करून घेते. ती हे कधीच ती विसरत नाही करायचं आणि हेच तिचं लाईफ, हेच तिचं आयुष्य आहे हे ती मानून चालते. पण हेच जेव्हा तिच्यावरती येतं, जेव्हा तिला काही त्रास होतात, काही त्रास होत असतो, तेव्हा हेच स्वतः पण ती दुर्लक्ष करते आणि घरातले जे व्यक्ती आहेत लोक ते सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि बरेच वेळा स्त्री ह्या त्रासापासून बरेच वर्षांपासून जात असते. पण ती सांगितलं जरी तरी पण व्यक्ती त्या म्हणजे घरातले जे लोक आहेत ते त्यांना व्यवस्थित निदान करायला घेऊन नाही जात. किंवा काही लोक असे आहेत ज्यांना सांगितलेलं आहे की ऑपरेशनची त्यांना गरज आहे, पण तरी पण ते पैसे नाही त्यांच्याकडे म्हणून ते त्या गोष्टीचं निदान करत नाही. म्हणून मग आपण हा शिबिर आयोजित केला, ज्याच्यामध्ये असे स्त्री आणि असे फॅमिलीज इथे येऊन त्यांचा उपचार पूर्णपणे करू शकेल आणि त्यांना ही संधी भेटेल त्यांची सगळ्या तपासण्या आणि ऑपरेशन करायची. धन्यवाद. सीझरपासून तर गायनॅक सर्जरीज जसे की पिशवी काढणं ते पण दुर्बीणद्वारे पण आपल्याकडे होतं आणि गाठी काढणं, अंडाशयातले गाठी असू दे किंवा पिशवीमधले गाठी असू दे, कर्करोगाची सुद्धा आपण इथे ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये आपलं डायग्नोसिस आलं किंवा ऑपरेशन ज्यांना लागत असेल ते सगळे ऑपरेशन आपण इथे करतो. मुलबंदीचं ऑपरेशन किंवा अबॉर्शन कोणाला करायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी आपण इथे करतो. बाकी दुर्बीणद्वारे खालून काही खालच्या अंगाने दुर्बीणद्वारे काही ऑपरेशन करायचे असतील किंवा कपल्सला मुलं राहत नसतील तर त्या केसमध्ये पण आपण यांची पण ट्रीटमेंट इथे करतो. या शिबिरात 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. प्रमाणे मोफत तपासणी अशा प्रकारचे जे शिबिर आहे ते आपण आयोजित करत आहोत. या शिबिराची शृंखला, या शिबिरामध्ये आज स्त्रीरोग व गर्भवती महिला मोफत तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. आणि या कॅम्पचे जे आयोजक आहेत, या शिबिराचे जे आयोजक आहेत डॉक्टर प्रकाश कांकरिया सर, सौ सुधा कांकरिया मॅडम व पूर्ण कांकरिया परिवार यांच्यातर्फे आज आपल्याला स्पॉन्सरशिप देण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय मानकोरबाई कन्हैयालाल कांकरिया यांच्या स्मरणार्थ कांकरिया सरांनी आजचं हे कॅम्प आयोजित केलेला आहे. या कॅम्पमध्ये जे आपले तज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर रवींद्र मुत्ता सर व डॉक्टर कृतिका पाटील मॅडम यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली आज आपण मोफत
गर्भवती स्त्रियांची तपासणी करणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरे जे आजार आहेत याची तपासणी करणार आहोत आणि त्यानंतर आपण सवलतीच्या दरात किंवा महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत.